तर आम्ही जेव्हा बघतो की महिलांची लग्न होतात, मुलीची लग्न होतात आणि ती होत असताना बैठक होते, म्हणजे काही वर्षापूर्वी बैठकीची अशी तयारी व्हायची, यादी, आणि मग यादीमध्ये आम्ही हे दिलं, आम्ही ते देणार, आणि त्याच्यावर ते अगदी हळदी कुंकू वाहून सगळं व्हायचं. आणि मला वाटायचं किमान ते बरं तरी होतं की ते जाऊन कोर्टात आम्हाला जायचं तर पुरावा होता. आता पुरावेच राहत नाहीत, आणि पुरावे नसले म्हणजे मग कायद्यात तुमचा काहीच मदत होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, परंतु लोकांना कायदे माहितीच नसतात, आणि एकदम कोर्टात आलं की आम्ही एवढा खर्च केला, तेवढा खर्च केला, कुठेही काही ठेवलेलं नसतं, लिस्ट नसते, बिलं नसतात. आणि मी अनेक लोक पाहिले की लग्न झाले की बिलं फाडूनही टाकतात, आणि मग नंतर येतात की ज्याच्यामध्ये आता आम्ही एवढे एवढे खर्च केले होते. आणि मग कोर्टाची भूमिका काय असते, तर एक तर मुळात हे असे जे भपकेबाज लग्न आहेत ते आपल्याला कायद्यात मिळतच नाहीत ते पैसे. आपल्याला काय मिळू शकतं, तर हुंड्यासाठी दिलेलं असेल तर, पण ते कधी मिळणार? जर हुंडा हा दोघांनी देणं आणि घेणं गुन्हा आहे, तर तो गुन्हा असल्यामुळे खरं त्याच्यामध्ये एक तत्व असं धरलेलं आहे की देणाऱ्याने द्यायचं नाही, घेणाऱ्याने घ्यायचं नाही. मग आपल्या भारतात लग्न तरी कशी होतील?